नमस्कार मित्रांनो, ॲग्रोटेक डेअरी फार्मच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आपल्या गोट्यावरती ही 15वी गाय वाहिलेली आहे। तर हिला पण नेहमीप्रमाणे आपल्याला जे होतं तसं मेल झालेलं आहे हिला पण। तर ह्या गायला आपण 1 तासभर झाले वाहिलेली आहे। हिला आता 1 बाटली इनोव्हलॉन पाजलेला आहे आणि 1 किलो गुळ असं मिक्स करून पाजलेलं आहे। त्याच्यानंतर पोट भरून पाणी पाजल्यानंतर 1 पाटी भरून सोयाबीनचं बुसकट आपण हिला खायला घातले। तर बघूया आता आपण हिचा झार वगैरे किती वेळानं पडतोय, कसा पडतोय। तर आपली गाय आता बसलेली आहे आणि झार थोडा थोडा पडायला सुरुवात झालेली आहे। तर आपण एक चूक काय करतो, गाय व्याल्यानंतर लगेच ते जे पिल्लू आहे ते आपण दुसरीकडे बांधतो। तर दुसरीकडे बांधायचं नाही, गाय वड खाऊन खाऊन त्याचं लक्ष वासराकडे राहतं, त्यामुळे झार पडायला थोडंसं बाधा येऊ शकते। त्यामुळे काय करायचं, तिचं जे काय पिल्लू झालेलं आहे ते तिच्या जवळच बांधायचं, त्यामुळे तिला सेफ्टी फील होते आणि झार लवकर पडायला मदत होते। आणि आणखीन एक, व्यायल्यानंतर गायला निवांत बसू द्यायचं। जर ती उठून उभा राहिली तर तिचा झार अडकण्याची शक्यता असते। तिला खाली निवांत बसू द्यायचं, बसल्यानंतर जास्त प्रेशर पडून झार लवकर यायला मदत होते। तर गाय व्यायल्यानंतर बरेचसे लोक एक चूक करतात की झार पडूस तर वाट बघतात, तिची धार काढत नाही जोपर्यंत झार पडत नाही तोपर्यंत। तर असं करायचं नाही बिलकुल। गाय व्यायल्यानंतर लगेचच तिचं दूध काढायचं आहे, पूर्ण नाही काढायचं, 1/3 दूध काढून घ्यायचं आहे। कारण का तिच्या अडरवर म्हणजे कासेवर जे प्रेशर आलेलं असतं ते कमी व्हायला मदत करतं। 1/3 दूध तिचं लगेच काढून घ्यायचं आहे आणि तिच्या पिल्लाला पाजायचं आहे लगेचच। तर मित्रांनो, आपल्या गायचा झार काय पडलेला नाही। आपण जवळपास 20-1 तास वाट बघितली पडेल याची, पण काय पडलेलं नाही। आपण इनोव्हलॉन पाजलं होतं, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इनोव्हलॉन पाजलं होतं, गुळ चारला होता, तरी पण काय झार पडलेलं नाही। याच्या आधी पण एका गाईचा झार पडलेला नव्हता, तिला पण आम्ही इनोव्हलॉन चारलेलं म्हणजे पाजलेलं। तर ह्यातनं असं कळतंय की इनोव्हलॉनचा काय रिझल्ट भेटत नाही आहे सध्या। त्यामुळे आता इथून पुढं इनोव्हलॉन वापरायचं बंद करून मॅनकाइंड कंपनीची औषधं वापरायची चालू करणार आहे आपण झार पडण्यासाठीची। तर आता हिचा झार पडलेला नाही, त्यामुळे डॉक्टरांकडनं काढून घेतला होता आणि गोळ्या पण ठेवलेल्या होत्या घाण निघून जावी म्हणून मागच्या साईडला। मग आता आणखीन तिचा झार पूर्ण निघाला नसतो डॉक्टरांनी काढल्यानंतर, मग आता आपण हिला मेट्रायू नावाची जी पावडर मिळते ती चालू करणार आहोत। दोन्ही टाईम 50-50 ग्रॅम, सकाळी 50 ग्रॅम, संध्याकाळी 50 ग्रॅम, की जेणेकरून पूर्णपणे पिशवी स्वच्छ होऊन जावी आणि कोणतंही इन्फेक्शन आतमध्ये होऊ नये तिला, आणि नंतरची तिची हीटवर येण्याची सायकल सुरळीत चालावी। तर आता हिला मेट्रायू पावडर सकाळी 50 ग्रॅम, संध्याकाळी 50 ग्रॅम आपण चालू करतो।